मॅनेजमेंट कोटामधनं इंजिनिअरिंगला ऍडमिशन कसं होतं, किती सीट्स असतात आणि कोण ऍडमिशन घेऊ शकतं, यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. ज्या स्टुडंट्सला सीईटी मध्ये आणि जेईई मध्ये कमी मार्क्स मिळाले आणि तुम्हाला एखादं पर्टिक्युलर कॉलेज आणि त्यातली पर्टिक्युलर ब्रँच हीच जर घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही मॅनेजमेंट कोटामधनं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याचा विचार करू शकता. मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय? कॉलेजकडे काही सीट्स रिझर्व्ह असतात, ज्या सीट्स कॉलेज डायरेक्ट भरू शकतं. मेनली प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अप्रूव्ड इंटेकच्या 20% सीट्सच्या मॅनेजमेंट कोटासाठी रिझर्व्ह असतात. जसं कॉम्प्युटर ब्रँचचे जर इंटेक 60 असेल तर त्यातल्या 12 सीट्सच्या मॅनेजमेंट कोटामधनं भरले जातात. जर कॉम्प्युटर ब्रँचचा इंटेक 120 असेल तर 24 सीट्सच्या मॅनेजमेंट कोटामधनं भरले जातात. मॅनेजमेंट कोटाच्या सीट्सच्या कॅप राऊंडमधनं भरल्या जात नाही. तुम्हाला जर मॅनेजमेंट कोटामधनं ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पर्टिक्युलर कॉलेजला व्हिजिट करावी लागेल. मॅनेजमेंट कोटाची फीस ही कॉलेज वाईज आणि ब्रँच वाईज बदलते. ही फीस रेग्युलर फीस पेक्षा थोडी जास्त असते आणि याच्याबद्दलचे डिटेल्स हे तुम्हाला कॉलेजमध्ये मिळतील. प्रत्येक स्टुडंटला मॅनेजमेंट कोटामधनं ऍडमिशन मिळेल असं नाहीये. त्यासाठी इंजिनिअरिंगचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे हा पूर्ण करणं गरजेचं आहे. मॅनेजमेंट कोटामधनं ऍडमिशन घेताना तुम्हाला कास्ट रिझर्वेशनचे बेनिफिट्स मिळत नाही. तसेच फीस ही रेग्युलर फीस पेक्षा जास्त असते. इंजिनिअरिंग ऍडमिशन बद्दल अशीच माहिती जर हवी असेल तर चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करून ठेवा. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.